गडबड करायची आहे. पाऊस येत आहे. पावसाला सुरुवात होत आहे. पटापट संपवायचा आहे सामना. पुढचा चेंडू आकाश यांचा जनार्दन यांच्यासाठी पहिला चेंडू आणि हा मारलेला फटका, पण चेंडू निर्धाव जातोय. सुंदर असा चेंडू. 5 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता छावा वॉरियर संघाला जिंकण्यासाठी. तर क्षत्रिय योद्धा संघाला गरज आहे ती 3 धावा रोखण्याची. पुढचा चेंडू आणि जनार्दन यांचा फटका, तोही सुंदर असं क्षेत्ररक्षण योगेश पवार यांच्याकडून. 4 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. अटीतटीचा होतोय सामना. 4 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू जनार्दन यांना आकाश यांच्याकडून. 4 बॉल मध्ये 3 धावा आणि हाही चेंडू जातोय निर्धाव. सुंदर असे गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. आकाश कांबळे आपल्या संघासाठी 3 बॉल मध्ये 3 धावा. पाहूया वाचवू शकतात का जनार्दन यांच्यासाठी. पुढचा चेंडू आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव घेण्यात यशस्वी ठरतायत जनार्दन शिंदे. 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता संदीप यांच्यासाठी. आकाश यांचं बाईची धाव, अतिरिक्त धाव मिळते. 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना, हा अंतिम सामना. आकाश यांचा पुढचा चेंडू संदीप यांच्यासाठी आणि हा सुंदर सुंदर अतिसुंदर. एका चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. आकाश यांची सुंदर गोलंदाजी. 1 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. संदीप जांभुटकर पाहूया काय करतात. लास्ट चेंडू आणि अरे हा धावबाद होतोय आणि हा सामना क्षत्रिय योद्धा संघाने 1 धावेने जिंकलेला आहे. छावा वॉरियर संघाला 1 धावेने मात दिलेली आहे. शेवटच्या चेंडूवरती धावबाद. 1 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता असताना सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला क्षत्रिय योद्धा संघाकडून. सुंदर सुंदर अतिसुंदर असा खेळ क्षत्रिय योद्धा संघाकडून. 1 धावेनं पराभूत केलेला आहे छावा वॉरियर संघाला क्षत्रिय योद्धा संघाने. अतिशय अटीतटीचा सामना आणि हा जो विजय म्हणावा लागेल तो अतिशय सुंदररित्या काय आलो आलो आलो. कॅमेरा इकडे घेऊया ना. कॅमेरा कुठला आता पावसात? पाऊस येतोय मग हे का पाऊस चालू झाला की एक मशीन एक